आत्ता आपण आलो आहे चिपळूणमधील वीरेश्वर तलाव इथे आणि तुम्ही बघताय की हा पूर्ण कठडा तलावाभोवती टाकलेला आहे आणि इथे अशी जास्त मोठा तलाव नाही पण छोटासा आहे पण एक इकोसिस्टीम डेव्हलप झाली जिथे बगळे आहेत असे आतमध्ये तलावाच्या आतमध्ये कासवं मासे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा नारायण तलावचं काम चालू होतं त्याच्या आधी हाच तलाव होता. बरेच लोक संध्याकाळच्या वेळी तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की बऱ्याचशा लोकांची मला कमेंट आली होती जे चिपळूणच्या बाहेर राहतात. त्यांनी अशी कमेंट केली होती की चिपळूणमध्ये वीरेश्वर तलावाचं नाव खूप ऐकलं आहे, तर काही माहिती किंवा व्हिडिओ जर तुमच्याकडे असेल तर अपलोड करा. तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ असणार आहे. फार काय कारण काय बरीचशी लोकं इथे जॉगिंगला वगैरे येतात आणि बरेचशा लोकांकडून ऐकलं गेलं की वीरेश्वर तलावाचं नाव, त्याच्यामुळं सगळ्यात आधी पहिल्यांदा हा तलाव होता म्हणून. तर एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे त्या लोकांसाठी जे चिपळूणच्या बाहेरून ऐकून आहेत की वीरेश्वर तलाव चिपळूणमध्ये असं वगैरे. तर तुम्ही बघू शकता की हा जास्त असा मोठा नाही, अगदी 5 मिनटात फिरून होईल असंच तलाव आहे. पण एकंदरीत संध्याकाळच्या वेळी बरेचसे लोक जे पेन्शनर वगैरे आहेत ते संध्याकाळच्या वेळी येऊन किंवा कॉलेजची मुलं वगैरे येऊन बसतात. काही लोक जॉगिंगला येतात. तर आता आपल्यासमोर एक झाड दिसतंय बघा, इथेच एक छोटंसं असं बेट त्या तलावाच्या मधोमध मातीचं आहे ज्याच्यावरती झाडं नारळीची आणि सुरमाडाची 2 झाडं आहेत आणि तिथेच एक असं छोटंसं बगळ्याचं घरटं आहे. हे त्याचं पिल्लू आहे, हे बघा घरटं आहे आणि तिथे ते पिल्लू आलेलं आहे. तर आपण चालत चालत बघूया पुढे जाऊन. आता पावसाळा यावर्षी चिपळूणमध्ये यावर्षी पावसाळा खूप उशिरा सुरू झाला कोकणात आणि ओव्हरऑल इंडियामध्ये तर खूपच म्हणजे पूर्ण आपल्या देशातच यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला आहे. आणि जवळजवळ 25 जूनच्या दरम्यान पाऊस सुरू झाला आणि आता पुन्हा एक 8-10 दिवस भरपूर पाऊस पडला, पण पुन्हा आता 5-6 जुलैपासून पुन्हा पाऊस बेपत्ता झाला आहे. अजून काय पाऊस पुन्हा आता गेली 8 दिवस अजिबातच पाऊस पडला नाही. आज 14 जुलै ज्या दिवशी मी हा रेकॉर्ड करतो आहे. हिरवं असं पाणी आहे बघा तलावामध्ये आणि ज्याच्यावरती शेवाळाची पसरली. तर लांबून आपण थोडंसं आणखीन जाऊया. चिपळूणच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या कडेला हा त्याच्या मागच्या साईडला हा तलाव आहे. छोटासा आहे, जास्त मोठा नाही आहे. तर जे मित्र चिपळूणच्या बाहेरून तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर बघू शकता. पण एक आहे की जर संध्याकाळच्या वेळी फिरायला किंवा दिवसभरात कधी आलात तरी हा तलाव उघडा असतो. येऊन तुम्ही निवांत बसू शकता, गप्पा मारत किंवा वाचन करू शकता. जे वाचनप्रेमी आहेत त्यांच्यासाठी तर उत्तम आहे. एखादं पुस्तक घेऊन या आणि निवांत या तलावाच्या कडेला बसून वाचत बसा, खूप चांगला वेळ जातो. आपल्याला मागच्या बाजूला STची अनाऊन्समेंट ऐकायला येत असेल, बघा तुम्ही. चालून दाखवतोय. स्वच्छताची बऱ्यापैकी आहे, अधूनमधून थोडासा कचरा दिसतो, पण ठीक आहे. इथल्या मागच्या वेळी नागरिकांनी थोडीशी कंप्लेंट केली होती की झाडंझुडपं खूप वाढलीत आणि स्वच्छता पण नाही आहे. पण ह्यावेळी पूर्ण हे स्वच्छता चांगली केलेली.
आता आज 14 जुलै असूनसुद्धा कडकडीत ऊन आहे, उन्हाळ्यासारखं ऊन आहे. कारण ह्यावेळी कोकणात भरपूर पाऊस असतो. पण मध्यंतरी झालेल्या पावसामुळं सगळीकडे हिरवळ झाली आणि शिवाय एकंदरीत एक चांगलं असं हिरवगार, जसं टिपिकल कोकणात रूप असतं, कोकणाचं रूप असतं तसं. आता बघा, ही सगळी हिरवळ तळ्याच्या काठी आहेत. इथे एक झाड दिसते कडेला, चांगलं झाड आहे, फुलझाड आहे. ही फुलं आहेत. रम्य असा परिसर आहे, आजूबाजूला वृक्ष आहेत, त्याच्यामुळे सावली भरपूर आहे. आणि बघा, ही इथे छोटीशी जास्वंद दिसते, जास्वंदाची कळी आहे. जास्वंदीचा आकार लहान आहे. बघा कसं सुंदर वाटतं इथून चालताना, की एक मोठं असं झाड विस्तीर्ण, त्याच्यामुळं पडलेली खालती सावली. आता इथे आहे ना, एक कासव आहे आणि तिथे एक मासा पडून मरून पडला आहे आणि ते कासव आहे ते खाण्याचा प्रयत्न करते. हे बघा, मोठासा मासा आहे आणि तिथे त्याच्या खाली एक कासव आहे. ते जो मासा मेला आहे त्याला खाण्यासाठी ते कासव वरती आले आणि ते खात आहे. आणि सूर्य तुम्हाला दिसत असेल की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कडक उन्हाळा असल्यासारखं जुलै महिन्यात इतकं कडक ऊन पडलं आहे की अक्षरशः उभं राहत नाही आहे आणि बघवतसुद्धा नाही. आकाशात तसे ढग आहेत पण तरीसुद्धा गरमा खूप होतो आहे. बघा, या तलावामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसत आहेत. काही लोकांना अजिबातच समज नसते. खराब वाटतं ते. आणि शिवाय तलावाचं वातावरणसुद्धा खराब होतं. त्याच्यामुळं प्लीज कृपया फिरणाऱ्या माणसांनी इथे कचरा टाकू नका. आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूया सगळ्यांनी. इथे कमळाच्या कळ्यासुद्धा अशा वरती आलेल्या आहेत, है ना. तर मित्रांनो, जास्त असा मोठा व्हिडिओ नाही, मी इथेच हा व्हिडिओ स्टॉप करतो आहे. तुम्ही बघताय की इथे लोक सगळे बसलेत बऱ्यापैकी आणि लहान मुलांची खेळणी आहेत. संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी मुलं खेळत असतात. तर इथे बघा तुम्ही, सगळी अशी खेळणी वगैरे दिसत आहेत आणि एकंदरीत बघितलं तर सगळीकडे असं व्यवस्थित रम्य असं वातावरण आहे. हा हे चिपळूणमधला नारायण तलाव, हा चिपळूणमधला विरेश्वर तलाव आहे. बऱ्याचशा लोकांची मागणी होती त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर थोडक्यात बनवला आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे तुम्हाला कसा वाटला हे सांगा, कमेंटमध्ये नक्की करून सांगा. तसेच व्हिडिओ आवडला ना तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणखीन कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल, माझ्या या चॅनलवर साप तसे इतर प्राण्यांविषयीची माहिती सांगणारे व्हिडिओसुद्धा भरपूर आहेत. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट करून कळवा. त्या पद्धतीचा व्हिडिओ मी नक्की बनवेन. मागच्या वेळी एका सबस्क्रायबरने मला माणेर या सापाविषयी उत्सुकता होती, त्यामुळे त्यांनी मला त्या पद्धतीचा व्हिडिओ बनवायला सांगितला होता. तर तो सुद्धा व्हिडिओ मी बनवला आहे माझ्या चॅनलवर आणि तो अपलोड केला आहे आणि त्याला इतका भरपूर प्रतिसाद मिळाला आहे की जवळजवळ 20,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला आहे. तर तुम्हीसुद्धा पर्यावरणाविषयी काही असेच चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बघू शकता माझ्या चॅनलवर.
मी अपलोड करत असतो. तर मित्रांनो, हा होता विरेश्वर तलाव आणि मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग.